कर्नाटक सरकारकडून महाराष्ट्र एकीकरण समितीची आता मुस्कटदाबी करण्यात येते। उद्या होणाऱ्या बेळगावातल्या वार्षिक महामेळाव्यावर कर्नाटकने बंदी घातली आहे। बेळगावमध्ये उद्या महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा होणार आहे। मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला कर्नाटक प्रशासनाची परवानगी नाहीये। कोल्हापूरसह महाराष्ट्रातून जाणाऱ्या नेत्यांवर आता बेळगावात प्रतिबंध घालण्यात येतोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवारांना संमेलनाचं निमंत्रण गेलेलं आहे। तसंच शरद पवार, उद्धव ठाकरे, चंद्रशेखर बावनकुळेंनाही संमेलनाचं निमंत्रण आहे। 2006 पासून एकीकरण समिती हे संमेलन आयोजित करते। मला वाटते देशात आणि जगात सर्वात जास्त आंदोलन करणारा कर्नाटक भाग असेल। अनेक वर्षे ते अत्याचार अन्यायाने पीडित झालेले आहेत। मराठी बोललं जात नाही, मराठी पाट्या काढून टाकल्या जातात, शिक्षण मराठीतून नाही आणि त्यांना आपल्या महाराष्ट्रात द्यायचं आहे। आता आमची फक्त मागणी काय की जे मराठी भाषिक आहेत तेवढा भाग द्या आम्हाला। याबद्दल आता सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे आणि ज्या वेळेला अशा प्रकारचे अत्याचार आंदोलन घेतली जातील त्यावेळेला कर्नाटक सरकार हे फार मोठा अन्याय आणि अत्याचार करते। सर, एकीकडे आता जर आपण पाहिलं कोल्हापूर बेळगावचा बॉर्डरचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न आहे, भाषेचा प्रश्न आहे, आता हा नवा मुद्दा उपस्थित झाला आणि त्याच्यात आता मग कोल्हापुरातून म्हटलं जाते की जर तुम्ही आम्हाला तिकडे येऊ दिलं नाही तर आम्ही तुम्हाला मंदिरात येऊन देणार नाही, अंबाबाईचं दर्शन घेऊन देणार नाही। हे कसं बघतात? अनेक वेळा असं झालेलं आहे की ज्या वेळेला इष्टींची तोडफोड अशी झालेली आहे, ज्या वेळेला घटना घडली की फार लोकांना नाहक त्रास होतो। म्हणून ह्याचा एक वेळ केंद्र सरकारनं पुढाकार घेऊन किंवा सुप्रीम कोर्टामध्ये ते तारीख लवकर चालवून ह्याचा एकदा साक्षीमुख लावण्याची आवश्यकता आहे। सर, अगदी शेवटचा प्रश्न आहे, काल विरोधकांनी शपथ घेतली नाही, आज शपथ घेणार। आपण जर पाहिलं तर बेळगावच्या मुद्द्यावर आता मुश्रीफांनी जो आहे तो मत मांडलेलं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।